लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद येथे लाऊडस्पीकर प्रकरणी पोलिसांचे निर्बंध, आढावा बैठकीत निर्णय, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पुसद शहर पोलिसांनी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत कडक निर्बंध लागू केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अंतर्गत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. धार्मिक स्थळे, सामाजिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याची संबंधित परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या उपस्थितीत पुसद शहर पोलीस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी शहर ठाणेदार सेवानंद वानखेडे उपस्थित होते. बैठक मंदिर, बुद्धविहार, मशीद, चर्च तसेच इतर धार्मिक व सामाजिक स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर व भोंग्यांच्या वापराला नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले. पुसद येथील संभाजीनगर येथील लुंबिनी बुद्धविहार येथील भोंगे स्वेच्छेने काढून घेण्यात आले आहेत. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे आणि सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सुज्ञ महिला मंडळ, जागो भीमसैनिक मित्रमंडळ, संभाजीनगर, रंगनाथ धीरे, गजानन धाबे, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक राजू ठोंबरे, गोपनीय विभागाचे अंमलदार अभिमन्यू चव्हाण, नितेश भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली आहे. विद्यमान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार माननीय पोलीस महासंचालक यांचे सर्क्युलर व स्थायी आदेश अन्वये सर्व धार्मिक स्थळावरील लावलेले अनधिकृतपणे लावलेले विनापरवाना लावलेले साऊंड सिस्टीम भोंगे काढण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींची, विश्वस्तांची, संचालकांची 2-3 वेळा बैठका घेऊन त्यांना ह्या सूचना सविस्तरपणे लेखी व तोंडी दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करण्याचा हा पहिला मान पुसद शहरातील संभाजीनगरचे लुंबिनी बुद्धविहार आहे, त्यांचे ट्रस्टी आणि महिला मंडळ आहे. यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आणि विनापरवाना लावलेला जो भोंगे आहेत हे आज रोजी आपण काढत आहोत. तरी मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आवाहन पण करतो लुंबिनी बुद्धविहारातील जागो भीमसैनिक मंडळ संभाजीनगर हे सुद्धा हिरिरीने याच्यात स्वयंस्फूर्तीने आज प्रथम मान मिळवत आहे आणि हे या धार्मिक स्थळावरचे भोंगे काढत आहे. तरी मी त्यांचा एक सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी याचप्रमाणे स्वयंस्फूर्ततेने हे अनधिकृतपणे असलेले भोंगे काढावे, अन्यथा आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणे भाग पडेल. कायदा 3-4 प्रकारे आम्ही अंमलात आणणार आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डकडे नॉईज प्रदूषण होते म्हणून आम्ही अहवाल पाठवणार आणि त्या अहवालानुसार संबंधित विभाग. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.